राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय कृषी महाविद्यालय कोल्हापूर यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत सुळकुड इथं ऊस पीक व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड नियंत्रण या विषयावर डॉक्टर एस बागडे यांच्या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय कृषी महाविद्यालय कोल्हापूर यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त दिनांक 7 जुलै रोजी कागल तालुक्यातील सुळकुड इथं ऊस पिकावरील कीड आणि त्यांचं एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। डॉक्टर एस बागडे सहयोगी प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय कृषी महाविद्यालय कोल्हापूर यांनी ऊस पिकावरील कीड आणि त्यांचं एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं। ऊस पिकामध्ये किडीची ओळख, उपाययोजना आणि सोयाबीन, भात, भुईमूग यांसारख्या पिकांमध्ये किडीची ओळख, उपाययोजना कोणत्या प्रकारे करू शकतो हे शेतकऱ्यांना सांगण्यात आलं। कोणत्याही पिकामध्ये चिकट सफळाचा वापर केलाच पाहिजे। चिकट सफळाचा वापर केल्यानं आपल्या पिकावर कोणकोणत्या किडीचा प्रादुर्भाव झालाय हे कळण्यास मदत होते, पण शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे बारकाईनं निरीक्षण केलं पाहिजे, हेही तितकंच महत्त्वाचं आहे। खोड कीड, पांढरी माशी, येलो मोजॅक, तांबेरा, फळमाशी, हुमणी या सर्व प्रकारच्या कीटकांचा जैविक औषध वापरून बंदोबस्त करता येतो, हेही सांगितलं। कृषी विभाग नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असंही ते म्हणाले। कार्यक्रमासाठी जवाहर साखर कारखान्याचे माजी संचालक शेखर पाटील, काका सोवाणी, संजय जिरगे, चंद्रकांत पाटील, सदानंद पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचं आयोजन प्राजक्ता बंडगर, श्रेया अनुसे, चैताली चव्हाण, स्नेहल घुगे, वैष्णवी गवळी, अक्षता हुबाले यांनी केलं होतं। महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शैलेंद्र एस कांबळे, डॉक्टर बी.टी. कोलगने, डॉक्टर सुनील आर कराड तसंच कार्यक्रम अधिकारी डॉक्टर सुनीता जे वाघमारे, डॉक्टर एस.एस. पाटील यांनी कृषी कन्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं।